नमस्कार मैत्रिणो, कशा आहे? छानच राहा. माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा आज आपल्याला काय बनवायचे. आज मी घेतलेले इथं मोड आलेले हरभरे आणि त्याशिवाय एक कुकरची शिट्टी घेऊन ते वाफळून घेतलेत बरं का. वाफळून घ्यायचं कारण की त्याचं सर्व खराब पाणी निघून जातं आणि हरभरे बी खूप छान चवेला लागतात. इथं वाटण घेतले बघा, खोबरं, कांदा, धने, कोथिंबीर, लसूण. अगदी सोपं वाटण आहे, जास्त बी नाही. टॅमॅटो घेतला चिरून, कढीपत्ता आणि कोथिंबीर. बस याच्या विरहित आपल्याला काही दुसरं लागत नाही आहे. चला मग लागूया पुढच्या तयारीला. इथं ठेवलं गॅसवर कढई ठेवली बघा. कढईमध्ये टाकायचं तेल. तेल अगदी थोडंसं टाकायचं कारण की आपल्याला घ्यायचं आहे वाटण परतून. इथं टाकून घेतलं आहे खोबरं. खोबरं बी अगदी थोडं टाकायचं, जास्त काय टाकायचं नाही. खोबरं छान परतलं आहे आणि रंग बी खूप छान आला आहे मैत्रिणींनो. आता आपण हे खोबरं काढून घेऊया पहा. अगदी झटपट अशी प्रोसेस होती ह्या भाजीची. टाईम नाही लागत. अगदी 5 मिनिटाच्या आत आपली हरभऱ्याची भाजी, मोड आलेल्या हरभऱ्याची भाजी तयार होते. कांदा आणि लसूण हे दोन्ही टाकले आपण. अगदी छान पद्धतीने हे सुद्धा परतून घेऊया पहा. आणि अगदी चवदार अशी ही भाजी लागते मैत्रिणींनो. आणि थंडीच्या महिन्यात नक्कीच असं कडधान्य नक्कीच खावा प्रत्येकाने. खूप छान शरीराला आपल्या म्हणतात ना, खूप हेल्दी पौष्टिक असं हे कडधान्य असतं, ते खावा. प्रत्येकीने करावं आणि घरातल्यांना खायला द्यावं. खूप छान. च चला आता इथं वाटण बी आपलं संपूर्ण परतून झालं आहे बघा. आणि कढईत तेलही शिल्लक राहिलं नाही कारण की तेल आपण थोडंच टाकलं होतं आणि कोथिंबिरीने काय होतं, संपूर्ण तेल पुसून निघतं. वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे बघा आपल्याला. आता इथं संपूर्ण वाटण मी मिक्सरच्या बाउलमध्ये टाकते आणि अगदी माहीम असं वाटायचं आहे बरं का. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ हा पहिल्यापासून पहा तर समजन. खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप छोटा आहे, झटपट उरकण्यासारखा आहे. आता इथं पुन्हा कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला टाकायची आहे मोड आलेल्या हरभऱ्याची भाजी करायची पहा. अगदी मस्त अशी रस्सा भाजी करायची आहे. तेल हे तुमच्या अंदाजाने टाकून घ्या मैत्रिणींनो. किती लागतं तुम्हाला, कोणाला किती आवडतं, कोणाला किती आवडतं, अशा पद्धतीने आपण टाकायचे. जिरी मोहरी टाकली, छान जिरी मोहरी तडतडलेली आहे बघा. त्याच्यानंतर टाकून द्यायचा आहे कढीपत्ता, तो सुद्धा छान तडतडून द्यायचा आहे. त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला टोमॅटो. संपूर्ण एक टोमॅटो कट करून घेतला आहे, तो सुद्धा टाकून दिला. अगदी छान पद्धतीने त्याला कलर आला पाहिजे, या टोमॅटोला मस्त झाला पाहिजे बघा. रंग बी छान चेंज झाला. इथं सगळे बेसिक मसाले घेतलेत. बेडकी मिरची पावडर, कांदा लसूण, हळद, मटण मसाला. मसाले बी अगदी सोपे साधे घेतलेले आहेत, जास्त काही घेतलेलं नाही. आणि हे साधे मसाले टाकूनच ह्या भाजीची चव अगदीच वाढणार आहे. आता इथं टाकून देऊ आपण जे वाटण वाटलं आहे ते सुद्धा. मस्त असं परतून घेऊ कारण की वाटण हे चांगलं आपण ज्या वेळेस तळून घेतलं त्याच वेळेस छान भाजलेलं आहे. पुन्हा आपण तेलात परतून घेऊया छान पद्धतीने, पाहू शकता. आणि आता इथं एक कुकरची शिट्टी घेऊन घेतलेले हे कडधान्य हे सुद्धा टाकून देऊ बघा. अगदी मस्त अशी रस्सा भाजी तयार होती मैत्रिणींनो, पाहू शकता. आता तुम्हाला किती करायची त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता. इथं घरात 4च माणसं आहे, त्याच्यामुळं भाजी बी एवढीच करणार आहे, जास्त काय करणार नाही. थोडीच भाजी बनवायची आणि अगदी मस्त अशी बनवायची बघा. आता 5-1 मिनटं उकळून द्यायचं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फक्त 1-5 मिनटाची उकळी घ्यायची त्याला, की आपली भाजी अगदी ऑलरेडी तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी त्याला रंग आला आहे, तर्री बी छान आलेली आहे मैत्रिणींनो. पहा बरं किती अप्रतिम भाजी झालेली आहे. भाजी मी तुम्हाला पूर्ण काढून दाखवलेली आहे मैत्रिणींनो. आजची हरभऱ्याची रस्सा भाजी कशी वाटली नक्कीच सांगा. मग चला उद्या नवीन असाच व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणींनो. बाय.